हॅलो. एखादी गोष्ट हरवल्यावर आपण काय करतो? दंगा, धुडगूस, शोधाशोध, नुसती शोधाशोध. आणि शोधलं की सापडतं, ही म्हण तर पूर्वीपासून प्रचलित आहेच. पण माझ्या घरी सध्या किंवा या आधीपासून परिस्थिती फार वेगळी आहे बरं का. म्हणजे मला एखादी गोष्ट सापडत नसेल ना, की पहिल्यांदा अरे कुठे ठेवली होती, मग काय केलं होतं, मग मी आठवत जाते. अगदी 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 टाईम मशीनचा वापर केल्यासारखी मी अगदी मागे फार जाते आणि विचार करते, मग ही इथे ठेवली होती, मग ही इथे नाही, मग ती कुठे आहे, मग इथे नव्हती, मग ती इथं नाही, मग मी मगाशी कुठे घेऊन गेले होते, हा मग असं नाही, मग त्याच्या आधी माझ्याकडे ती होती, मी बघितल्यासारखी आठवत होती मला, असं असतं. मग मी अशा वेळेला काय करते, माझ्या काही ठराविक गोष्टींच्या काही ठराविक ठरलेल्या जागा आहे, त्या गोष्टी मी तिथंच ठेवते. कारण रोज सकाळी मला आवरताना एखादी गोष्ट गडबडीच्या वेळी मिळाली नाही की मग माझी चिडचिड व्हायला लागते. अरे माझी पावडर कुठे गेली, माझा कंगवा कुठे गेला, माझा ड्रेस कुठे गेला, माझे एअरपॉड्स कुठे गेले, माझा फोन कुठे गेला, माझा चार्जर कुठे आहे, माझं घड्याळ कुठे आहे, माझं सनस्क्रीन कुठे आहे, जे काही असेल ते. त्यामुळे मी सध्या एक अशी टोपली करून ठेवली, त्या टोपलीत मी सगळ्या वस्तू कोंबते. पण ज्या वेळेला माझ्या कपाटात कपडे मिळत नाहीत त्यावेळेला काय होतं, नाही नाही एक मिनिट, कपाटात हे कपडे मिळत नाहीत असा प्रश्न तुम्हाला अर्थात पडणं साहजिक आहे. आणि का मिळत नाहीत असाही प्रश्न पडणं साहजिक आहे. कारण प्रत्येकाच्या कपाटात नीट घड्याळ करून व्यवस्थित पाईल्डअप करून कपडे ठेवलेले असतात. त्याचा उलट माझ्या घरात, माझ्या रूममध्ये, माझ्या कपाटात हे असे कपडे ह्याचे असा बोळा करून फेकायचे. दुसऱ्या कोणी ते कपाट उघडलं की पचकन अंगावर पडतात, माझ्याही पडतात दुसऱ्या कोणीपेक्षा, पण त्याची सवय मला आहे त्यामुळे मला काही वाटत नाही. आईनी, बाबांनी किंवा दुसरं कोणीही, अगदी घरातल्या जवळच्यांनी जे माझं कपाट उघडू शकतात, जास्ती करून आई, बाबा पण नाही माझ्या कपाटाला हात लावायला जात, आईच कधी कधी उघडायला जाते, त्यावेळी ते पडलं की असं अरे बापरे काय आहे असं तिला होतं. आणि ते होतं कारण माझं कपाट तसं आहे. आणि ऍक्च्युली एक सिक्रेट सांगू, तशाच कपाटात तसेच कोंबून ठेवलेले कपडेच मला मिळतात. कधी कधी काही काही वेळेला काही गोष्टी मिळत नाही, मग सगळे कपडे खाली काढायचे, त्यातनं कपडे शोधायचे, ते असे कॉटवर मागे टाकायचे आणि ते राहिलेल्या कपड्यांचा गठ्ठा असा आत कोंबायचा. ते कोंबेपर्यंत माझ्या अशा घामाच्या धारा निघालेल्या असतात. पण काय करणार, कपडे तर पाहिजे, तर शोधायला पाहिजे. पण या जीन्सवर हा टॉप घालू का, या कुर्तीवर ही पॅन्ट घालू, मग या सगळ्या गोष्टी असतात. मग केस विंचरण्यात 10 मिनिटं मी फार वेळ काढत नाही आरशासमोर, कारण मला मुळातच आवडत नाही ते. आयुष्यातला महत्वाचा वेळ आरशासमोर काढत बसण्यात, त्याच्यापेक्षा माझी 4 नाटकं करून होतील असं मला फार वाटतं. बट ते जाऊ दे. मग कपाटातनं ते कपडे काढायचे. बरं कधी कधी मला मिळत नाही, कारण ते कपडे कधी कधी धुवायला टाकलेले असतात, बरं ते वाळलेले नसतात. सध्याच्या काळात तर ते वाळत नाहीतच, तुम्हाला माहिती आहे किती प्रॉब्लेम असतो पावसामुळे किंवा ह्याच्यामुळे. तर कधी कधी मी आईला हाक मारते, आई, मग आई म्हणते काय झालंय, म्हटलं अगं माझा हा टॉप मिळत नाहीये. मग ती म्हणते तिथंच असेल, नीट बघ. बरं मी सगळं असं उचकून बघते तरी मिळत नाही, परत हाक मारते, परत उचकून बघते, परत मिळत नाही, परत हाक मारते. सेम 3, 4, 5 वेळेला शिक झालं की 6व्या वेळेला आई वैतागून शेवटी माझ्या रूम मध्ये वरती येते. आणि मला तिने खाल्लं सांगितलेलं असतं, जर मी वर आल्यावर मला तो टॉप मिळाला तर तू आहेस आणि मी आहे. मग मी म्हणते ठीक आहे ये. मग ती वर येते आणि वर आल्या आल्या कपाट उघडल्यावर तिच्या डोळ्यासमोर तो टॉप तिला दिसलेला असतो. मग माझं असं होतं की अरे छा, माझं लक्षच नव्हतं. मग त्याच्यावरून आमच्या घरात काय होतं, तो फोन जरा बाजूला ठेव, दिवसभर त्या फोनवर असतेस. आमच्या घरात ना जगात काहीही घडलं म्हणजे माझ्या पोटात दुखायला लागलं, मला कधी ताप आला, मला कधी कंटाळा आला, मला कधी कपडे मिळाले नाहीत, मला कधी काही झालं, अगदी साधी हात दुखायला लागला, पाठ दुखायला लागली, मान दुखायला लागली, तरी तो फोन बाजूला ठेव जरा, त्या फोनमुळे होतंय सगळं. आता कपडे न मिळण्याचा आणि फोनचा काही संबंध आहे का असं मी आईला विचारलं, की आई म्हणते तुम्ही ते चकटक 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 चॅटिंग करत असता, तर युट्यूबला काहीतरी बघत असता किंवा काहीतरी फिल्म चाललेली असते, त्या ह्याच्यात तुम्हाला समोर असलेले कपडे दिसत नाही, मग तुम्ही माझ्या नावाने उद्धार करता. 6-7 वेळा हाक मारल्यानंतर मी वर येते आणि तो मला लगेच मिळतो, कारण तुम्हाला नीट बघायचं नसतं, सगळं डोकं त्या फोनमध्ये असतं. असं सगळं ऐकून घ्यायला लागतं. हे शक्य तुम्ही टाळायचा प्रयत्न करते, पण मला कधी कधी खरंच सांगते, शपथ सांगते, कधी कधी नाही मिळत कपडे, पण तरी सुद्धा त्याच कोंबलेल्या कपड्यात मला माझे कपडे ठेवायला आवडतात. कारण इस्त्री केलेले कपडे असे हळूच काढले की मग असं वाटतं की अरे वरच्या कपड्यांची इस्त्री मोडली, तर ते परत ठेवा, मग का मोडली, मग जीवावर येतं. एवढे चांगले कडक इस्त्री केलेले कपडे असे
खराब होत आहेत बघू. तर त्यापेक्षा असे घ्यायचे, बोळा करून कोंबायचे. कुठं कुणाला एवढा आल्यानंतर घड्या घाला आणि हे करा, कंटाळा आलेला असतो. एक तर दिवसभर काम दमून सगळं थकलेलं असतं. त्या ह्याच्यात असे कोंबायचे आणि टाकायचे कपड्यात. मस्त मज्जा येते. त्या कपड्याचं तोंड खुपसून बसायचं. एनिवेज जाऊ दे. मी आता कदाचित माझं उद्या कपाट आवरायला लागेल, कारण मग अशीच मला आईने सांगितलं कपाट आवरायचं. आणि ते कपाट आवरायचं म्हणजे बापरे, असं त्या काय म्हणतो आपण गवताच्या भाल्यातनं सुई शोधण्याचा प्रकार आहे की नाही, तशातली गत आहे. असे सगळे गवत आहेत आणि त्यातनं एक एक कपडे वेचायचे आणि घडी घालायचे. बरं ते एवढं मोठं कपाट हे जे माग आहे ते पण पुरत नाही मला. काय करणार आता, जाऊ दे. पण ही मजा मला फार आवडते. मी वापरलेले काही कपडे असतात जे मला दुसऱ्या दिवशी परत घालायचे असतात, म्हणजे थोडाच वेळ वापरलेले असतात, ते मी खुर्चीवर ठेवते. कारण घरात एक अशी खुर्ची असतेच की ज्या खुर्चीवर आपलं सगळं सामान पडलेलं असतं, जगातलं सगळं सामान त्या खुर्चीवर पडलेलं असतं. पण ती खुर्ची काही बोलत नाही, तरी सुद्धा आपण ते डम्पिंग स्टेशन सारखं तिथे टाकतो. म्हणजे मी तरी टाकते. आय डोंट नो अबाउट यू ऑल. सो बघ, त्यामुळे मला उद्या कपाट आवरावं लागणार आहे. माझा उद्या अक्षरशः घाम निघणार आहे. बघू काय काय होतंय. गवताच्या भाल्यातनं सुई शोधायची आहे, किंवा या अख्ख्या जगात मला पेरू सारखा छोटासा देश शोधायचा आहे, अशातली गत आहे. असू दे, उद्या त्या कपड्याच्या ढिगाऱ्यात माझा जीव गुदमरला नाही म्हणजे मिळवलं. काय करणार. नाही, काही कपडे मी खरंच अगदी गरजू व्यक्तींना देऊन टाकणार आहे. कारण कसं आहे, आपल्याला मिळतं, काही काही जणांना मिळत नाही. मग अशा वेळेला आपल्याकडे जे आहे ते आपण दुसऱ्याला दिलं तर जास्त आपल्याला मिळतं. आणि दुसऱ्याच्याही चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासाठी मला कायम आनंद होतो. त्यामुळेच मी माझं कपाट उद्या आवरते. तुम्ही पण तुमचे असे काही किस्से असतील, आईला हाक मारल्यावर तुमची आई तुमच्यावर ओरडत असेल का, किंवा मी आल्यावर जर मला मिळालं तर तुझी काही खैर नाही, हे वाक्य रोज तुमच्या घरात असतं का, किंवा माझ्यासारखा कपड्यांचा चुरगळलेला बोळा करून आत टाकायला तुम्हाला आवडतं का, हे तुम्ही मला नक्की सांगा.